एवरीवन, वेलकम बॅक टू द न्यू व्लॉग्स. तर आज आम्ही चाललो आहोत. कुठे चाललो बाबू? सांगा. हाय हॅलो मम्मी, दीपिका आणि भाऊ. कसं वाटतंय तुला ट्रेनमध्ये बसून? मजा येते. सो हा आहे आमचा आजचा डेस्टिनेशन मडगाव. सो हे गोवा साईडला आहे आणि आम्ही इथून जाणार होतो कलंगूट साईडला. सो त्यासाठी आम्ही टॅक्सी बघत होतो. सो गाईज जेव्हा बाहेर आलो तर टॅक्सीचे रेट्स काहीतरी जास्त सांगत होते. सो ते परवडणारे नव्हते. म्हणजे आम्हाला कलंगूटला जायचं होतं, आमचं हॉटेल तिकडे होतं. सो लोक तिथे जायचेच आम्हाला 3-3 हजार रुपये सांगत होते. सो आम्ही 4 व्हीलर बाय रेंटवरती घेतली होती. मडगावपासून कलंगूट 45 किलोमीटर होतं. सो आम्हाला 1-1.5 तास तरी ट्रॅव्हलिंग करून जायचं होतं. सो ऑन द वे आम्ही ब्रेकफास्ट केला या हॉटेलमध्ये. नवरत्न करून हॉटेल आहे. खूप सुंदर असा ब्रेकफास्ट इथे भेटतो आणि चीप रेटमध्ये. सो तुम्ही कधीही कलंगूट साईडला आलात तर या हॉटेलमध्ये जरूर ब्रेकफास्ट करा. आणि 50 रुपीजला 3 मेंदू वडे, मिसळपावसुद्धा 60 रुपीजमध्ये होती. सो खूप छान असा होता आणि चहासुद्धा खूप सुंदर होता 10 रुपीजचा. आणि या हॉटेलला जरूर व्हिजिट करा जर तुम्ही कधी आलात तर. आणि फायनली आम्ही पोचलो आमच्या डेस्टिनेशनला, आमच्या हॉटेल. गाईस तर आम्ही आमच्या गोव्याच्या हॉटेलमध्ये पोचलो आहे. हे बघा सगळे बसलेत. कामत हॉलिडे होम्स, कलंगूट बीच इथून फक्त एक किलोमीटरच्या अंतरावर आहे. तर हे असं हॉटेल आहे आणि हे हॉटेलच्या मधला हे पॅसेज आहे आणि इथे स्विमिंग पूल पण आहे. आणि इथे तुम्हाला 1,500-2 हजारापर्यंत 2,000 पर डेमध्ये हॉटेल भेटून जाईल. तर आम्ही इथे आलो. हे जवळजवळ मडगाव स्टेशनपासून आहे 48 किलोमीटर. आम्ही पर्सनल व्हेकल रेंटवर घेतली. सेल्फ ड्राईव्ह करून आम्ही आलो आहे. अजून पुढे इन्फॉर्मेशन देतो, रूम दाखवतो. आता अजून आम्हाला भेटला नाही, टाईम नाही झाला. तर रूमचा व्हिडिओ पण तुम्हाला करून दाखवतो कसे रूम आहे तिथे आतमध्ये. आणि मग थोड्या वेळाने बीचवर वगैरे जाऊ. आणि हे आहे आमचं गोव्याचं 3 डेजसाठी स्टे. आम्ही कामत हॉलिडे आणि होम्स या ठिकाणी बुकिंग केलं होतं. आणि हे आम्ही 1 महिना आधी बुकिंग केल्यामुळे आम्हाला खूप कमी पैशामध्ये भेटलं होतं. 2,000मध्ये विथ AC रूम. आम्ही 2 रूम बुक केले होते. सो तुम्ही कधी येणार असाल तर ॲडव्हान्समध्येच बुकिंग करा. मी तुम्हाला त्याचे डिटेल्स कमेंट्स करा, मी तुम्हाला सांगेल. बिकॉज नंतर जर तुम्ही आलात तर त्यांना ते लोक 3,000 पर रूमचे लावतात. सो ॲडव्हान्समध्येच बुकिंग करून या. आणि ह्याचा व्ह्यू बघा, बाल्कनी व्ह्यू विथ बाल्कनी. आणि 3 पर्सन इथे आरामात राहू शकतात. खूप मोठा असा रूम होता. वेलकम बॅक टू द न्यू व्लॉग. सो आज आहे डे 4 गोव्यामधला आणि आम्ही आलो आहोत आमच्या कुलदैवत मंदिराकडे, महालक्ष्मी टेम्पलला. माझ्या मम्मी पप्पाचं कुलदैवत आहे इथे महालक्ष्मी आणि भूमिका देवी. सो सकाळी आम्ही रेडी झालो आणि ते आलो आहोत. आमच्या हॉटेलपासून हे अर्धा तासावरती होतं, 20 किलोमीटर्स. आणि खूप छान असं मंदिर आहे. तुम्हाला सर्व काही दाखवते, स्टे ट्यून. माझ्या लग्नानंतर आम्ही फर्स्ट टाईम आलो होतो नायसाला घेऊन महालक्ष्मी टेम्पलला, हे जे आमच्या मम्मी पप्पाचं कुलदैवत आहे. सो इथे येऊन खूप छान वाटलं. गुरुजी होते, त्यांनी मस्त आरती केली, सांगणी घातली. आमची महालक्ष्मी देवी माता नायसा पण बघा कशी जय जय बाप्पा करते. त्याच्यानंतर मग आम्ही देवीची ओटी आणली होती, साडी आणि सगळं. सो मम्मीने देवी मातेची ओटी भरली आम्ही सगळ्यांनी हात लावून. त्याच्यानंतर गुरुजींनी आरतीसुद्धा केली. तुमच्या चरणाकडे अनन्य भावी शरणू, हे जे काय तुमच्या चरणाकडे वर्षप्रमाण जे काय तुम्ही फुलबाळ लेकरं आज तुमच्या चरणाकडे येऊ. यथाशक्ती ही जी काही सेवा, साडी डोळी तरी सेवा ही आज केलेली आहे, मान्य करून घ्या. त्या सेवेचे कल्पोक्त असं जे काही शुभफल आहे तर ते प्राप्त करून देऊ. तुमचा देवतांच्या कृपा आशीर्वाद सर्वतोपरी सांभाळ करा, राखण करा, बरे करा. सर्वे जनाब सुखिनो भवन्तु. मस्त देवीचे दर्शन घेतले, खूप छान वाटलं है ना बाबू. बाबूनी पण खूप मस्त गुरुजींसोबत खेळत होती. आवडलं तिला पण मंदिरामध्ये. सो आता आम्ही चाललो आहोत भूमिका देवी मंदिराला. आणि हे आहे भूमिका देवी टेम्पल. सो हे मंदिर आता बनतं आहे, म्हणजे त्याचं काम चालू आहे. ऑलमोस्ट वरती सगळं झालं आहे, खालती जरा बांधकाम चालू आहे. सो जेव्हा आम्ही गेलो तेव्हा हे मंदिर बंद होतं. आता हे काम चालू असल्यामुळे हे मंदिर 1 तासच चालू ठेवतात. सो जेव्हा आम्ही गेलो तेव्हा हे बंद झालं होतं. पण आम्ही बाहेरूनच दर्शन घेतलं, थोडा टाईम इथे बसलो. नायसालासुद्धा आवडलं, मस्त थंडगार वाटत होतं या मंदिराच्या बाहेर. सो आम्ही इथे जाऊन कोपऱ्यामध्ये देवीचं खिडकीतून देवी मातेला आशीर्वाद घेतला. त्यांच्यासाठी ओटी आणली होती, तीसुद्धा वाहिली.
घेतलं ना बाबू, आवडलं तुला? आवडलं? नायसाने मस्त दर्शन घेतलं. आता आम्ही चाललो आहोत. कुठे चाललो? आत्तूकडे, मम्माच्या आत्तूकडे. माझी आत्या राहते इथे जवळच, मंदिरापासून हार्डली 5-10 मिनटावरती. तर त्यांनी आम्हाला बोलवलं आहे, सो तिकडे आम्ही चाललो आहोत. तो चला दाखवतो. कोकणामध्ये एक वेगळीच मजा असते. इकडे मस्त हिरवगार झाडे झुडपे असतात. सो बघा, इथून माझी आत्या येत राहते. सो इकडे जाण्याचा त्यांचा रूट बघा, किती छान गार्डन आणि सगळे झाडे झुडपे आहेत आजूबाजूला, मस्त आहे. आणि गोव्याजवळच माझी आत्या राहते. सो आम्ही कधी पण महालक्ष्मी टेम्पलला जेव्हा गोव्याला येतो तेव्हा आत्याच्या घरी जातोच. आत्या आम्हाला नेहमी आवर्जून बोलवते. सो आत्तासुद्धा जसं आत्याला कळलं की आम्ही आलो आहोत तर त्यांनी आम्हाला बोलवलं होतं आणि छान असं जेवणसुद्धा बनवून ठेवलं होतं आमच्यासाठी. सो खूप छान वाटलं आम्हाला येऊन सगळ्यांना भेटून. सो आम्ही थोडा टाईम इथे राहिलो, जेवलो वगैरे, थोडा टाईम स्पेंड केला आणि त्याच्यानंतर मग आम्ही आमच्या हॉटेलला निघालो. सो एवढंच होतं आजचा ब्लॉग. मी इथेच एंड करते. जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आमचे पुढचे ब्लॉग बघायला विसरू नका. बाय, टेक केअर.